वेगाशी खेळणारे अस्तित्व, कणाकणात दडलेले रहस्य प्रकाशाच्या वेगाशी खेळणारे अस्तित्व, अदृश्य जगाचे उलगडते गुट, हेच क्वांटम युगाचे अनोखे सौंदर्य, हेच क्वांटम युगाचे अनोखे सौंदर्य. नमस्कार सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षक व माझ्या प्रिय मित्रमैत्रिणी. आज मी आपणासमोर एका अत्यंत रोचक व भविष्यातील जगाला आकार देणारा विषय घेऊन उभी आहे. तो म्हणजे क्वांटम. क्वांटम हा शब्द तुम्हाला थोडासा कठीण वाटू शकतो, पण मी माझ्या मनोगताद्वारे तुम्हाला अगदी सोप्या भाषेत समजावून सांगणार आहे. क्वांटम हा कोणत्या जादूचा प्रकार नाही, तर तो क्वांटम फिजिक्स नावाच्या विज्ञानाचा चमत्कार आहे. अणु हा कोणत्याही पदार्थाचा सर्वात लहान भाग आहे, जो आजपर्यंत विभागता आलेला नाही. तरीही त्याच्यात त्या पदार्थाचे गुणधर्म असतात. अणु हे प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन यांनी बनलेले असतात. अणु स्वतःही अगदी सूक्ष्म असतात व त्याहूनही अगदी सूक्ष्म घटकांनी ते बनलेले असतात. आता या अणुपेक्षा लहान सूक्ष्म जगात आपण जाणार आहोत, ज्याला म्हटले जाते क्वांटम. सध्या आपण तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत आणि मग या तंत्रज्ञानात क्वांटमच नाही, हे कसे शक्य आहे? म्हणूनच तर या युगाला आपण क्वांटम युगाचे म्हटले आहे. चला तर मग जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती. प्रथमतः आपण क्वांटम युगाची पार्श्वभूमी जाणून घेऊया. क्वांटम भौतिकशास्त्र हे अणु, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अशा सूक्ष्म कणांच्या वर्तनाचा अभ्यास करते. 20व्या शतकात याच्या सहाय्याने ट्रान्झिस्टर, लेझर, सेमीकंडक्टर शोध झाले, ज्यामुळे डिजिटल युग आले. आता या तत्वांचा थेट संगणक, कम्युनिकेशन आणि औषध निर्मितीत वापर सुरू आहे. हाच क्वांटम युगाचा आरंभ. वैज्ञानिक सांगतात हे आहे सूक्ष्मतम, इतकं सूक्ष्म की आपल्या डोळ्यांनीही दिसत नाही. त्यात अणु, त्याहूनही लहान कण असतात. पण गंमत काय आहे माहिती आहे का? हे कण खूप विचित्र असतात. ते एकाच वेळी दोन्ही ठिकाणी असू शकतात. कधी ते विजेच्या वेगाने माहिती पाठवतात, तर कधी आपल्याला वाटतं तसं वागतच नाही. मित्रांनो, आपण ज्या काळात जगतो तो काळ काही वेगळाच आहे. तो म्हणजे क्वांटम. क्वांटम म्हणजे खूपच सूक्ष्म, म्हणजे अणु व त्याहूनही लहान लहान कणांचा अभ्यास करणारे शास्त्र. 100 वर्षांपूर्वी वैज्ञानिकांनी असा शोध लावला की लहान कणांचे वर्तन आपल्या दैनंदिन जगातील वस्तूंप्रमाणे नसते, तर ते एकाच वेळी दोन्ही ठिकाणी असू शकतात. किंवा आश्चर्य वाटावं अशा वेगाने माहिती पाठवतात. आज या क्वांटम विज्ञानामुळे क्वांटम संगणक तयार होत आहे. हे संगणक इतके हुशार आहेत की आजचे साधे संगणक ज्या समस्येचे उत्तर हजारो वर्षे देतील, ते क्वांटम संगणक काही सेकंदात देतात. अतिशय जटिल म्हणजे गुंतागुंतीची अवघड व समजायच्या पलीकडे असणारी गणिते सुद्धा काही सेकंदात देतात. क्वांटम विज्ञानामुळे औषध निर्मिती, हवामान अंदाज, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सुरक्षित इंटरनेट यात क्रांती होणार आहे. क्वांटम युग म्हणजे विज्ञानाची नवी क्रांती. जसे वाफेच्या इंजिनाने औद्योगिक युग आले, तसेच क्वांटम युग आपल्या भविष्यातील योगच बदलवणार आहे. मित्रांनो, या जगात यशस्वी होण्यासाठी आपण गणित, विज्ञान, तंत्रज्ञान यात रस घ्यायला हवा, कारण भविष्य हे आपल्याच हाती आहे आणि ते क्वांटम सारखे आश्चर्य करणारे सुद्धा असेल. या भविष्य हे क्वांटमच्या वेगाने धावत आहे आणि त्या स्पर्धेत आपण मागे राहायचे नाही. आता आपण क्वांटमची वैशिष्ट्ये आणि परिणाम याचा थोडा विचार करूया. क्वांटम संगणक क्वांटम बिट्स वापरतात, जे 0 आणि 1 दोन्ही एकाच वेळी दर्शवू शकतात. क्वांटम एन्क्रिप्शनमुळे हॅकिंग जवळजवळ अशक्य. काही गणितीय समस्या किंवा डेटा विश्लेषण पारंपरिक संगणकापेक्षा कोट्यवधी पट वेगाने सोडवू शकतात. चीन, युरोप, अमेरिका यावर मोठ्या प्रमाणात प्रयोग करत आहेत. अतिसूक्ष्म बदल मोजणारे सेन्सर्स, नेव्हिगेशन, खनिज शोध यांसाठी खूपच बारीक पातळीवर संशोधन केल्यामुळे औषध बनवणं सोपं आणि जलद होतं. मार्केटचे अवघड शोध आता लवकर करता येतात.
महत्त्वाच्या आणि कार्यक्षम ऊर्जा मिळवण्याचे प्रयोग चालू आहेत जे नव्या औषध निर्मितीला गती देतील. कर्करोगासारख्या रोगावर अधिक अचूक उपचार विकसित करता येतील. मित्रांनो, मी आनंदीबाई बळवंतराव सनोट हायस्कूल या शाळेत शिकते. या शाळेत मला विज्ञानाची गोडी लागली. आमच्या विज्ञान शिक्षिका नेहमी सांगतात की आज शिकलेलं विज्ञान हे उद्याचं भविष्य बदलू शकतं आणि खरंच क्वांटम तंत्रज्ञान हे त्याचं एक ज्वलंत उदाहरण आहे. क्वांटम युग हे आपल्या दरवाजावर येऊन ठेपलं आहे. चला आपण सर्वजण मिळून या युगात प्रवेश करूया. ज्ञानाने, जिज्ञासाने आणि जबाबदारीने. जाता जाता एवढेच बोले, जाता जाता एवढेच बोले, जग बदलतं विज्ञानाने नव्या वाटा शोधतं. जग बदलतं विज्ञानाने नव्या वाटा शोधतं. क्वांटम युगाचं स्वप्न हे नव्या युगाला जगतं, हे नव्या युगाला जगतं. धन्यवाद. प्रकाशाचा वेगाचा शब्द आला, येऊन गेला की नाही? प्रकाशाचा वेग किती आहे? निर्वात भागामध्ये प्रकाशाचा वेग किती आहे? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन पण येऊन गेले शब्द. इलेक्ट्रॉनवरचा प्रभार, प्रोटॉनवरचा प्रभार याबद्दल. बरं, काळा माठ आणि तांबडा माठ दुपारी 12 वाजता उन्हाळ्यात मे महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता दोन्हीमध्ये तेवढंच पाणी ठेवलेलं आहे. 12 वाजता तापमान म्हटलं दोन्हीतलं सारखंच आहे. 4 वाजता मोजलं तापमान दोन्ही दऱ्यामध्ये म्हणजे काळा आणि तांबडा माठ यामधलं पुन्हा कुठलं जास्त जाणवेल? कुठल्या माठातलं? प्रश्न समजला का? काळा माठ आणि तांबडा माठ दोन्ही माठ पाण्यानं भरले दुपारी 12 वाजता उन्हात. ते उन्हात ठेवले, तापमान मोजलं सारखंच होतं. 4 वाजता कोणत्या माठातील तापमान वाढलेलं दिसेल? हां, चला. ठीक आहे.